तू मतभेदांचं एक सांगतेस, मला त्याच्यात एक सांगायला पाहिजे. माननीय उद्धव साहेब जेव्हा सभागृहात होते आणि घटनेवर जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला मी म्हटलं की मी आस्तिक आहे आणि मी असं मानते की एखादी गोष्ट अतिशय जेव्हा आपल्याला दुःखावलेली असतो आपण त्यावेळेला ती गंगार्पण आपण करतो. तर मला असं वाटतं की एखाद्या गोष्टीचा खूप एखाद्या नेत्याला राग येत असेल तर त्यांनी एकदा जाऊन गंगेमध्ये आंघोळ करावी, जेणेकरून हा जो राग त्यांच्या मनात प्रचंड साठलेला आहे. नाही तर साहेब एवढे रागीट कधीच नव्हते आणि त्यामुळे ते कुठेतरी सातत्याने ते शिंदे साहेबांवरती जी वैयक्तिक टीका अनेक त्यांचे नेते करतात ती पाहिल्यावरती मला असं वाटतं की ते खूप असहिष्णू आणि असंवेदनशील पद्धतीने होतं. बरं 60 लोक निवडून आलेत, जनतेने आता एक मॅन्डेट दिलेला आहे, त्यावेळेला तरी माणसांनी विचार करायला पाहिजे की एवढे यांचे आमदार निवडून आलेत आता आणि सगळ्या महाराष्ट्रभर नगरपालिकात लोक निवडून आलेले आहेत. तर अशा वेळेला तरी देखील व्यक्तिगत टीका करायची, काही नावं ठेवायची, बदनामी करायची, हे एका संवेदनशील आणि परिपक्व नेत्यांना शोभणारी गोष्ट नाही असं मला वाटतं. त्यामुळे आता गंगा स्नान तरी करायला हरकत नाही.